नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. गेल्या 6 महिन्यापासून NHI लोक आंदोलन करतात. आंदोलनाच्या माध्यमातून वारंवार त्यांनी संकेत देखील दिला होता की एखादी कर्मचाऱ्याचा जीव गेला तर त्याचा जबाबदार कोण असेल, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. तसा लळिंग घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्या माध्यमातून काही कर्मचारी त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेले असताना पुढची भूमिका काय आपण हे जाणून घ्या. काय सांगणार या लळिंग या ठिकाणी अपघात झाला, कुठल्या कर्मचारीचं हे झालं काय सांगणार? आमचा रूट पेट्रोलिंगचा एक कर्मचारी होता, त्याचा त्या जागी मृत्यू झाला. कर्मचारी एका अडकलेल्या ड्रायव्हरला प्राण वाचवण्याकरता तो त्या ड्रायव्हरला काढायच्या चक्रेमध्ये मागून गाडीवाल्यांनी धडक दिली असल्यासनं आमचा कर्मचारी तिथं मृत्यू झाला. किती वाजेची वेळ असेल तरी अंदाज? 2:30 ते 3 वाजेची. किती कर्मचारी होते? तिथे 7 कर्मचारी होते. म्हणजे या ठिकाणी आंदोलन केलं, काय सांगा आता या ठिकाणी आंदोलन केलं काय झालं? आम्हाला कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला वापस. न्याय मिळावा असं सर या ठिकाणी आता आंदोलन केलं. या ठिकाणी आंदोलन करणारा माननीय SP साहेब देखील होतं, काय त्यांनी आश्वासन दिलं? त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला की PD साहेबांना बोलावून तुमचा निकाल लावतो आम्ही. पण आमचं एकच म्हणणं आहे, जर आज आम्ही 15 दिवसा अगोदर आंदोलन केलं, ते आंदोलन म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर आज 6 लोकांचा जीव वाचला असता. हे सगळं कार्य फक्त PD साहेब आहे, नाशिकचे आरो साहेब आहे, यांच्यामुळे लोकांचा 6 लोकांचा जीव गेला. याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याचा पण जीव गेला. आम्ही हजारो लोकांचे जीव वाचवले आतापर्यंत, आमच्या जीवाची सेफ्टी नाही मिळते आम्हाला. काय जीव वाचवले आम्ही लोकांचे? आमचे ऍक्सिडेंट झाल्यामुळे आमचा माणूस कर्मचारी समाजाचा जीव वाचवायला गेला. ते जीव वाचवताना मागून एक गाडी घुसून त्याला पण उडवून दिलं. फायर नाही, अँब्युलन्स नाही. 6 लोकांचा या ठिकाणी जीव गेलाय, याचा जबाबदार नेमका कोण असणार आहे? आणि 6 लोकांमध्ये यांचं वारंवार आंदोलनामध्ये असं म्हणणं आहे तर एखाद्याचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण असेल? नक्की यावर कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. तर काय सांगणार, कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे? तुम्ही गुन्हा दाखल केलाय का? राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीकांत दगे साहेब, हे सगळे आज त्यांनी 15 दिवसापासून आमचा मॅटर सॉर्ट आउट केला असता, कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिला असता तर या सगळ्या घटना घडल्या असत्या नसत्या. काय सांगणार तुम्ही? आज या ठिकाणी आंदोलन केलं, बरेचसे ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाले होते, काय तुमचं नेमकं भूमिका आहे? विषय असा याच्यामध्ये आमच्या गणेश थोरात याला न्याय मिळावा आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं पिढीचं, त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि राहिला विषय त्या हलगर्जीमुळे आणि त्यांनी जे इमर्जन्सी फायर क्रेन आणि अँब्युलन्स या त्यांनी इमर्जन्सी सेवा बंद केल्या, त्या बंद केल्यामुळेच हा ऍक्सिडेंट झाला. आणि ऍक्सिडेंट 5 लोक तर दगावले त्यामध्ये, पण 5 पैकी आमचा एक कर्मचारी पण दगावला. इमर्जन्सी सेवा बंद केल्यामुळे या घटना. आता तुम्ही आंदोलन केलं तर स्थगित का केलं, का करण्यात आलं? सगळे याच्यासाठी केलं गेलं. का करण्यात आलं? आम्हाला आमदार साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही जे कर्मचारी मृत्यू झालाय त्याला मोबदला देण्यात येईल. हे अनुप भैया अग्रवाल यांनी आम्हाला आश्वासन दिलं. अनुप भैया यांनी असं आश्वासन दिले की त्याला मोबदला. अनुप भैया NHI चे काही कर्मचारी आहेत का कोण आहे? NHI यांनी या ठिकाणची जे कर्मचाऱ्यांची मान्य केली पाहिजे. तुम्ही नेमकं कोणाशी केलं? PD साहेबांना पण बोलवले, PD साहेब पण येत आहे, कोण त्यांच्यासोबत वार्ता झाली. ते 2 तासाचे जे पोस्ट आहे त्यांच्याकडून आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन घ्यायचं आम्हाला की आमच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करायच्या. त्यांनी सतत शब्द दिलाय आम्हाला. तुम्ही बघू शकता PDS साहेब व SP साहेब यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय की आज आमदारांनी देखील घोषणा केली की आम्ही त्याला मोबदला मिळवून देऊ. पण नेमकं मोबदला अशा पद्धतीने मिळतो का हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. आणि NHI ज्या ठिकाणी आपण कर्मचारी काम करतो त्याच कर्मचाऱ्याच्या त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातूनच ही त्याला काही सुविधा मिळाली पाहिजे. कारण त्यांचा इन्शुरन्सचा प्रश्न असो, विविध प्रश्न असो, त्या जो व्यक्ती एक्सपायर झालाय त्याला मुलं देखील आहे, परिवार आहे, त्याचे वडील देखील या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होते. असाच प्रकार NHI च्या माध्यमातून होत आहे. पण NHI हे दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे. आणि आज यांनी या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं त्याला कुठेतरी थोड्या वेळासाठी देखील स्थगित या ठिकाणी करण्यात आले. कॅमेरामॅन 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलिए आप कौन हो? कैमरामैन पवन के संग मोठी हे आहे. तर आम्हाला मी तुम्हाला पण विनंती करतो की तुम्ही पण तुमचे
जे हृदय आहे ते मोठा करा. ते जे सिच्युएशन आहे त्याची गंभीरता तुम्ही बघून तुम्ही सहकार्य करा अशी मी विनंती करतो. बरोबर. लेखी पाहिजे सर आम्हाला.